एकजुटीचा विजय असो असं म्हणत या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत. तर अगदी काही वेळातच मनसे नेते अविनाश जाधव देखील त्या आंदोलनास्थळी पोहोचतील, आंदोलकांची भेट घेतील. पुढच्या 5 मिनिटात अविनाश जाधव हे त्या ठिकाणी पोहोचणार असल्याची आता बातमी समोर येते. लोकशाही मराठीशी बोलत असतानाच अविनाश जाधव यांनी या संदर्भात स्पष्टता दिलेली आहे. ही 2 दृश्य आपण पाहतोय. मनसे आणि ठाकरे सेनेचा मराठीसाठीचा हा एल्गार, मराठीसाठीची असलेली ही वज्रमूठ, एकजूट. संदीप देशपांडे बोलतायत. मी एक ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं, व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल. मला असं वाटतं, जो संदेश आपल्याला द्यायचा होता, इथे येऊन दादागिरी नाही करायची 2000 महिल्यावर नाही येऊन. हा महाराष्ट्र आहे, इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार, आमचा मराठी माणूस ठरवणार. इथे धंदा करायला आलात ना, गपचूप धंदा करा. इथल्या राजकारणात ट्यावट्याव करू नका. नरेश आणि आम्हाला मराठी असल्याचा नुसता गर्व नाही, आम्हाला मान. आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसांनी त्याचा माज दाखवलाय. इथे येऊन माज करायचा, इथे त्यामुळे बाकी सगळ्यांनी छड्डीत राहायचा. हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दिलेला आहे. थोड्याच वेळात तिथे अविनाश जाधवांचं आगमन होत आहे. काय चूक केलेली आमच्या अविनाशनी? मोर्चा काढणार, त्यांना मोर्चा काढायला दिला, परवानगी दिला. सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मग हे सगळं होतं. त्यांना मोर्चा काढायला दिला. बरं, त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका, आमच्यावर पण करा. अस्वलाला एक केस अंगावर आला का, अंगावर केला का? त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही. जर मराठी माणूस चिडला काय होत, त्याचं कसं रौद्र रूप होतं हे सरकारने आज मीरा वाइंडर मध्ये बघितलंय. आणि म्हणून मनापासून इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. अशी जर एकजूट सोडली, अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश आपल्या छत्तीच्या बाहेर येणार नाही. ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण. आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं. आज मोर्चात तेही सहभागी झाले. काही लोक विचारत होते, मुस्लिम लोक मराठी बोलत नाही, पण तिकडे काय नाही जात तुम्ही. आज मुस्लिम बांधवांनी मोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो, आम्ही इथले मराठीच आहोत. हेही त्यांना उत्तर मिळालेलं आहे. तर मग त्यांचंही अभिनंदन करतो. ख्रिश्चन समाज, सगळ्या समाजातले लोक आलेले, कारण त्यांनी काय सांगितलं, आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत.
आणि आम्हाला काय सांगतात नाही तुम्ही हिंदू नाही हिंदूंना मारताय हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत 1947 या भारताला स्वातंत्र्य मिळालं की नाही तेव्हापासून आपण सगळेजण भारतीय आहोत पण मराठी भाषा ही 6व्या शतकापासून आहे म्हणजे आपण मराठी कधी बघतो 6व्या शतकापासून आहोत आज जेव्हा परकीय आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो अंगावर पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं अविनाशच्या नावाचा आगमनाला जोरदार टाळ्या नका जाऊया आता अविनाश जाधव थोड्या वेळ आपल्या बरोबर संवाद साधतील लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.